सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांचं पुण्याई जी आहे त्याचे आशीर्वाद मला सर्व ज्येष्ठांकडनं भेटले आणि खूप सुंदर यात्रा ही आमची झाली होती. मला अजूनही आठवतं ओझर खुर्दच्या धनगर वस्तीवरती स्वर्गीय दत्तू साबळेंनी लिहिलेलं त्यांचं ते धनगर गाणं भले बाई भले, इतकं सुंदर त्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांवरती लिहिलेलं ते गाणं ते ऐकून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं बरं का. इतकं सुंदर, एवढं प्रेम करणारी ही लोक आहेत. सावरगाव तळ मधलं ती प्रचंड मोठी सभा आणि वारकरी संप्रदायाने केलेलं स्वागत, देवकवठे असेल, शिरसगाव दुपे असेल, इथे बैलगाडीने केलेलं स्वागत, गुंजाळवाडी असेल, सायखिंडी असेल, इथं घोड्यावरती बसून केलेलं स्वागत, म्हणजे अस्मरणीय असा माझा पूर्ण हा एक्सपिरियन्स राहिलेला आहे. मी खूप खूप आभार तुमच्या सर्वांचे मानते की खूप आमच्या सर्व सहकाऱ्यांना पूर्ण तालुका अभ्यासायला भेटला. मी तुमच्या सर्वांनी, आमच्या सहकाऱ्यांना सर्वांना, आमच्या सर्वांना दिलेलं प्रेम याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. एवढं सगळं चांगलं असताना, एवढं सुंदर वातावरण चालू असताना तुम्हाला सर्वांना माहित आहे की किती खालच्या पातळीवरती गलिच्छ अशा सभा चालू झाल्या होत्या. आपल्याला भेटणारा प्रतिसाद बघून काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. विकासाचे मुद्दे त्यांच्याकडे नाही तर व्यक्तिगत टीका कशी करता येईल त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झाले. पातळी घसरता इतकी घसरली की धांदरफळची सभा आपल्या सर्वांनी बघितली. अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन जेव्हा माझ्या एकटीचा अपमान नाही केला त्यांनी, जेव्हा माझ्या मातृत्वावरती बोलले तर प्रत्येक आईचा अपमान करण्याचं काम त्या लोकांनी केलं, प्रत्येक आईचा. जेव्हा ते म्हणाले आम्ही मैदानात उतरू तर तुमची मुलगी बाहेर पडू शकणार नाही, असं जेव्हा ते म्हणतात तर एका मुलीसाठी, एका युवतीसाठी, एका महिलेसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं काम ते लोक करतात. त्याचा उद्रेक बनून आपला पूर्ण तालुका एकजूट झाला, एकत्रित झाला, पेटून उठला. मी प्रत्येक सभामध्ये त्यांना सांगत होते आमच्या तालुक्याच्या स्वाभिमानाला ठेस पोचवायची नाही, आमचा तालुका पेटून उठेल आणि तसंच झालं. माझे काही भावंड ते माझ्यासाठी लढले सुद्धा आणि त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, अतिशय खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. 307 हाफ मर्डर चे गुन्हे दाखल करण्यात आले. दिवाळी त्यांची होऊ शकली नाही. त्यांच्या परिवाराला मी भेटायला गेले, मोठ्या जड मनाने मी तिथे गेली होती की माझे भावंड आज दिवाळीसाठी घरी नाही आहेत. जेव्हा त्यांना मी धीर द्यायला गेली तर उलट मला त्यांच्याकडनं धीर भेटला. इतकं प्रेम करणारी आपले लोक आहे. ते म्हणाले ताई काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मला ताकद देण्याचं काम या सर्व लोकांनी केलं. प्रत्येक संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक माणसाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उभे राहिले, तुम्ही सर्वजण माझ्यासाठी लढले, ह्याचा मला खूप अभिमान आहे. आणि मला अभिमान असा वाटतो आणि मी ही संधी साधून आभार मानते की महाराष्ट्रामध्ये सर्व लोक माझ्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या, कुणी फोन करून दिल्या, कुणी सोशल मीडियावरती दिल्या, कुणी आंदोलन केले. आमचं डॉक्टर्सचं IMA इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचं ते माझ्या बरोबर उभं राहिलं. असं सर्वजण उभे राहिले माझ्यासाठी. मी सर्वांचे मनापासून आज इथे आभार मानते. ही संधी माझी आहे म्हणून सर्वांचे आज मी इथे आभार मानते. युवा संवाद यात्रेमधनं खूप काही शिकायला भेटलं. पूर्ण तालुका आपला कसा आहे, कष्टाळू आहे, शेतकरी तालुका आहे, शेतकऱ्यांचा आहे, दूध व्यवसाय करणाऱ्यांचा आहे, भाजीपाला पिकवणाऱ्यांचा आहे, ऊस पिकवणाऱ्यांचा आहे. आणि मला हा अभ्यास करत असताना, ह्या तालुक्याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट जाणवली. जे विरोधक प्रश्न विचारतात ना की काय केलं आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी 40 वर्ष काय केलं, जेव्हा हा प्रश्न विचारतात त्यांना मला म्हणायचंय एकदा तालुका अभ्यासून बघा. आमचा संगमनेर तालुका हा समृद्ध आहे, हा सदन तालुका आहे. जरी दुष्काळी असला
तरी सुद्धा इथले लोक इतके कष्टकरी आहेत, ते दुष्काळामध्ये सुद्धा पाणी आणून ते काम करत असतात. आपली अर्थव्यवस्था, आज सर्वजण इथे आहेत, मी काही आकडे तुमच्या समोर मांडणार आहे, वाटलंच तर तपासून बघा. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके खासदार, ज्यांचे फॅन आपण सर्वजण आहोत, असे माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आज इथे आलेले आहेत. मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते साहेब. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचं. अमोल दादा, तुम्ही एकदम वेळेवर आलात. मी आता आमच्या संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था काय आहे ना, ती सगळ्यांसमोर मांडणार होती. आमचा संगमनेर तालुका अतिशय कष्टकरी लोकांचा तालुका आहे. इथला सहकार महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा आहे. साखर कारखाना, दूध संघ, अमृतवाहिनी बँक, सर्व शेतकी संघ असेल, हा 1 नंबरचा आपला सहकार आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, जेव्हा आपण उलाढाल आपल्या संगमनेर तालुक्याची बघतो, त्याच्यामध्ये जेव्हा ह्या सहकारी संस्था, ह्याची किती उलाढाल असेल, त्यात मग सहकारी संस्था, पतसंस्था, सहकारी बँक, या सगळ्यांची उलाढाल मोजायला जाल तर 15,000 कोटीपेक्षा जास्त आहे. 15,000 कोटीपेक्षा जास्त. आपल्या बँकांमध्ये, पतसंस्थेमध्ये, सर्व प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट बँकांमध्ये जर डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट मोजायला जाल तर 9,000 कोटीपेक्षा जास्त फिक्स्ड डिपॉझिट आहेत. 9,000 कोटीपेक्षा जास्त. आपला मार्केट कमिटी ही आपली सहकारी संस्था आहे. ही 300 कोटीहून अधिक माल विकत घेत असते दरवर्षी. 300 कोटीहून अधिक. त्याचबरोबर जी ठोक विक्री आहे, जी बाहेरच्या तालुक्यांमध्ये जी भाजीपाल्याची विक्री केली जाते, ती 1200 कोटीहूपेक्षा जास्त आहे. 1200 कोटीपेक्षा. आपला तळेगाव पट्टा हा फेमस आहे आपल्या पोल्ट्री व्यवसायासाठी, अंड्यांसाठी. हा पोल्ट्री व्यवसाय आपल्याला माहिती आहे किती अंडे देतो दररोज. बाहेर पडणारी अंडी ही 25 लाख पेक्षा जास्त अंडी आपल्या ह्या पोल्ट्री व्यवसायामध्ये आहेत. तळेगाव पट्ट्यामध्ये आहे. तळेगाव पट्ट्यामध्ये 25 लाख पेक्षा जास्त. हैदराबाद नंतर संगमनेर तालुक्याचाच नंबर लागतो. म्हणजे आपण देशामध्ये 2 नंबरला आहोत. आणि हे 25 लाख अंडी जेव्हा बाहेर पडतात, वर्षाला 400 कोटीपेक्षा जास्त बिझनेस करणारे हे पोल्ट्री व्यवसाय आहे आणि ह्या तळेगाव पट्ट्यामध्ये आहे. आपली बाजारपेठ अतिशय सुंदर आहे, ब्रँड झालेला आहे. संगमनेरची बाजारपेठ ही महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. बस्ते बांधायला लोक बाहेरून संगमनेरमध्ये येतात. सोनं घ्यायला लोक बाहेरून संगमनेरमध्ये येतात. सोन्याची दुकानं आपल्या सर्वांना माहिती आहे. जे पाहिजे, जे महाराष्ट्रामध्ये आहे ते संगमनेरमध्ये आहे. चंदू काका सराफ असेल, PNG असेल, आपलं काजळे ज्वेलर्स असेल, आणि अजून कोणते कोणते असतील तुमच्या सर्वांना माहिती आहे. 400 दुकानांहून अधिक सोन्याची दुकानं आपल्या संगमनेरच्या बाजारपेठेमध्ये आहेत. कपड्याची दुकानं आपल्याकडे आहेत. शैक्षणिक संस्था ज्या आहे, फक्त थोरात साहेबांच्या संस्था नाहीये बरं का, विरोधकांच्या सुद्धा शैक्षणिक संस्था ह्या संगमनेर तालुक्यामध्ये आहेत. साहेबांनी कधी कोणाला रोखलं नाही. का नाही रोखलं? कारण आपले मुलं तिथं जाऊन शिकणार आहेत, आपले मुलं तिथे कामाला लागणार आहेत. म्हणून प्रत्येक माणसाला ज्याला पाहिजे त्याला त्यांनी संस्था उभारून दिल्या. हे स्वातंत्र्य, हा मोकळा श्वास, हा एवढा सोपा नाहीये. थोरात साहेबांनी काय केलं 40 वर्ष, तर आपल्याला स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य ठेवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. जे म्हणतात इथे दडपशाही आहे, त्यांना मला म्हणायचंय जरा आरसा बघा, तुम्हाला दडपशाहीचा चेहरा दिसेल.
आपला समाजकारण जे आहे, आपण फक्त इलेक्शन पुरतं राजकारण करतो, बाकी 5 वर्ष हे फक्त समाजकारण असतं. आणि हा संगमनेर तालुक्यामध्ये वेगवेगळे समाज, वेगवेगळे धर्म सर्व एकत्रित राहतात, बंधुभावाने राहतात, एकजुटीने राहतात, एक परिवार म्हणून आपण सर्वजण राहतो बरं का. एक परिवार, सर्व धर्म समभाव. शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजीराजेंचा हा महाराष्ट्र आहे. ह्याचं उदाहरण तुम्हाला संगमनेर तालुक्यामध्ये बघायला भेटेल. असा सुंदर तालुका आहे. आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आपल्या तालुक्याचा. एवढं सगळं जेव्हा चांगलं असताना आपल्याला राज्यामध्ये आपलं सरकार येणं तेवढंच गरजेचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणं तेवढंच गरजेचं आहे. कारण आत्ताचं सरकार जे आहे ते फक्त घोषणाबाजी करतं, फक्त जाहिरातबाजी करतं. अरे मला वाटतं की तुम्ही जाहिरातबाजीमध्ये जेवढे पैसे तुम्ही खर्च करतात ना, तेवढे पैसे जर आमचे एसटी महामंडळाला दिले असते. आपल्या सर्वांना माहिती आहे, इथे असलेले प्रत्येक युवक जे आहे ते आज बसची कमतरता असल्यामुळे आपण सर्वजण कॉलेजला येण्या जाण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम्स होत आहेत. जर तेवढे पैसे जे जाहिरातीचे जे तुमचे पैसे तुम्ही एसटी महामंडळामध्ये टाकले असते तर चांगल्या बसेसची सुविधा झाली असती. कोविडमध्ये जे नुकसान झालं ते भरून काढण्याचं काम त्यांचं होतं, त्यांनी केलं नाही. फक्त जाहिरातबाजी, फक्त घोषणाबाजी की आम्ही आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये देणार. ठरलेला पगार सुद्धा त्यांचा येत नाही. त्या आमच्या माऊली मुंबईमध्ये जाऊन आंदोलनाला बसतात, त्यांची दखल घ्यायला सुद्धा कुणी येत नाही. आमची मुलं, आमच्या मुली ह्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप अभ्यास करतात, प्रचंड 18 तास, 20 तास ह्या मुलं मुली अभ्यास करत असतात. अरे तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही तारीख तर द्या. किती दिवसापासनं मार्च मध्ये अनाऊन्स केलं होतं, अजून तारीख आलेली नाही. आमचे सर्व मुलं मुली हे वाट बघतायत की कधी परीक्षेची तारीख येईल, आम्हाला त्याला फोकस करून अभ्यास करता येईल. कोविडमध्ये 2 वर्ष गेली, वयाची अट त्यांनी काढली नाही. 9,000 पेक्षा जास्त जागा अजूनही रिक्त आहे, ते भरणार कोण? हे जे सरकार आहे हे फक्त घोषणाबाजी करणारं आहे, जाहिरातबाजी करणारं आहे. ह्या सरकारला आपल्याला घालून द्यायचं आहे. का घालून द्यायचं आहे? कारण आपल्या युवकांना रोजगाराची गरज आहे. आणि हे काय करतायत, सर्व कंपन्या गुजरातला कशा पळवता येतील त्याच्यावरती काम चाललं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 8 महिने सुद्धा झाले नव्हते बसून, तो कोसळतो. एवढा मोठा पुतळा कोसळतो म्हणजे किती भ्रष्टाचार झाला असेल त्या पुतळ्याच्या मागे. म्हणून आपल्याला हे सरकार घालवायचंय. अरे संविधानाचा तर खेळ करून ठेवलेला आहे. पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचा खेळ करून ठेवलेला आहे. आणि ह्या सरकारला ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, त्यांच्या कामाचा जर अपमान करत असतील तर ते सरकार आपल्याला घालवायचं आहे. अरे जिथं महिला सुरक्षित नाहीत, म्हणतायत लाडकी बहीणचे पैसे दिलेत, 1,500 रुपये दिलेत, तुम्ही दुसऱ्या कोणत्या पक्षाचा प्रचार करायचा नाही. धमक्या देत आहेत आम्हाला, आमच्या महिलांना, माझ्या माता भगिनींना धमक्या देण्याचं काम चालू आहे. ह्या लोकांना आपल्याला परत निवडून द्यायचं नाही. आपल्या सर्वांना महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं आहे. महाविकास आघाडीने कोविड काळ आपल्या सर्वांचा अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला होता. WHO सुद्धा सांगितलं की सर्वात चांगलं कुणी नियोजन केलं असेल तर ते महाविकास आघाडीने आहे. महाविकास आघाडी आल्या 2 लाखाची कर्जमाफी करणारी महाविकास आघाडी होती. आपण फक्त बोलत नाही, करून दाखवतो अशी महाविकास आघाडी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकजूट व्हायचं आहे. आणि साहेब, मला आज तुम्हाला अभिमानाने मी सांगू शकते की तुम्ही जो माझ्यावरती जी जबाबदारी दिली होती की 2 वर्षापूर्वी एक तर महिलांचं संघटन करायचं, त्याच्या माध्यमातून आपण इंदिरा महोत्सव अतिशय सुंदर पद्धतीने भरवला. दुसरं, तुम्ही मला सांगितलं होतं युवकांचं संघटन करायचं आणि युवकांच्या प्रश्नांवरती काम करायचं जया. तेव्हा त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचं काम मी मागच्या ह्या 1-1.5 वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण काम सुद्धा केलेलं आहे. आणि त्यातूनच
आज आपण यूथ मॅनिफेस्टो आज इथं जाहीर करत आहोत की पुढचे 5 वर्ष आपल्याला थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी काय काय कामं करायचे त्याचं मॅनिफेस्टो आज आपण जाहीर करत आहोत. आपण 5 मुद्द्यांवरती काम करणार आहोत. एक आहे स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल, त्यासाठी रतन टाटा स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र आपण उभारणार आहोत. आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी जे मुलं मुली अभ्यास करतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन आणि कौशल्य विकास केंद्र आपण उभारणार आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने. तिसरं, आपण एक वीराचा स्क्वॉड सुरू करणार आहोत. आपल्या मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपण एक वीराचं स्क्वॉड सुरू करणार आहोत आणि अशा मुली आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत ज्या आपण महिलांच्या हक्कासाठी आपण लढणार आहोत. त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना सुरक्षा मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण काम करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या संगमनेरमध्ये सहकारी MIDC आहे. ही सहकारी MIDC मध्ये ही सहकारी औद्योगिक वसाहतमध्ये 150 कंपन्या काम करतात, 5000 लोक काम करतात. त्याला अजून कसं सक्षम करता येईल त्याच्यावरती आपण काम करणार आहोत. त्याचबरोबर संगमनेरमध्ये IT कंपनीज, आता आपल्या सर्वांना माहित आहे की सर्व सोन्याची दुकानं संगमनेरमध्ये, सर्व नॅशनल बँक्स, इंटरनॅशनल बँक्स संगमनेरमध्ये आहे. डॉमिनोज सारखी आपल्याकडे वेगवेगळे फूड जे रेस्टॉरंट्स आहेत ते संगमनेरमध्ये आहेत. तसं म्हणजे आपल्याला एक चांगलं वातावरण ह्या संगमनेरमध्ये नवीन कंपनीजसाठी आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. तर ह्या नवीन कंपनीज कशा संगमनेरमध्ये येतील त्याच्यावरती आपल्या सर्वांना काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर माझ्या सर्व युवक बांधवांकडनं माझ्यासाठी एक मागणी आली होती की ताई, आम्हाला आमच्या गावामध्ये अभ्यासिका पाहिजे. तर आपण 12 अभ्यासिका तर मंजूर करून आणलेल्याच आहेत. 50 अभ्यासिका आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये अतिशय सुसज्ज आणि चांगल्या अभ्यासिका आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये करायच्या आहेत. हे सगळं आपण थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. एक लक्षात घ्या की आपण सर्व आपल्या प्रत्येक, मी जेव्हा म्हणाली एक वीरा स्क्वॉड आपण चालू करतोय, जे माझ्याबरोबर घडलं किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही आपण बऱ्याचशा घटना ऐकतोय ते पुन्हा कधी नाही होणार. त्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.